नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उचाट येथे महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। एकाच छताखाली निघाले प्रलंबित प्रश्न। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा राबवला जात आहे। याच मोहिमेचा भाग म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील लामज मंडलातील मौजे उचाट येथे आज भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शासकीय सेवा आता थेट जनतेच्या दारी। दुर्गम भागातील नागरिकांना साध्या कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये या उदात्त हेतूने महाबळेश्वरचे तहसीलदार श्री सचिन म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। शासकीय सेवा विहित कालावधीत आणि थेट लोकांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। या शिबिरामुळे महसूल विभागाशी संबंधित अनेक महिने रेंगाळलेली कामे जागेवरच निकाली काढण्यात आली। प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये श्री सचिन म्हस्के तहसीलदार महाबळेश्वर, श्री विनोद सावंत महसूल नायब तहसीलदार, श्री साळुंके उप अधीक्षक भूमी अभिलेख, श्री मनोज पाटील उपकृषी अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या शिबिराला उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यामध्ये पंचायत समिती सदस्य श्री संजय मोरे, उचाटच्या सरपंच श्रीमती स्वाती ढेबे, सालोशीच्या सरपंच श्रीमती नंदा चव्हाण यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण। महाबळेश्वर तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या लामज मंडलातील गावांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो। मात्र आजच्या शिबिरामुळे दाखले, 7/12 उतारा, दुरुस्ती, फेरफार नोंदी आणि इतर तांत्रिक कामे गावातच पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत। प्रशासनाने आमच्या दारी येऊन दिलेली ही सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे, अशी भावना उचाट येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर।